आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा शेतकरी मित्रांनो पुढील हप्ता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची पण 2000 रुपये देखील राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू केले जात आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो तसेच राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली असून शेतकरी मित्रांनो अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, ते कोणते जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। शेतकरी मित्रांनो, गेले 2 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागलेले आहे। शेतकरी मित्रांनो, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो असल्याची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो याचबरोबर पीक विमा देखील अडकलेल्या शेतकरी मित्रांनो अडकलेली रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी मागील काही वर्षापासून पीक विमा भरलेला होता शेतकरी मित्रांनो, पण अजूनही पीक विमा पूर्ण लाभ मिळालेला नव्हता शेतकरी मित्रांनो, तुमचे पैसे अडकून होते शेतकरी मित्रांनो, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट डेबिट माध्यमातून जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांचे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकरी मित्रांनो आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकरी मित्रांनो रुपये पीक विमा रक्कम अशा मोठा रक्कम शेतकरी मित्रांनो लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे निर्माण झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, 2,000 रुपये शेतकरी म्हणजे 4,000 रुपये शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही लहान रक्कम नाही आहे शेतकरी मित्रांनो। 4,000 रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो, मात्र यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची म्हणजे शेतकरी मित्रांनो ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे पण गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो, त्याचे पैसे अडकू शकतात शेतकरी मित्रांनो। सरकारच्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये आधीच वाटप सुरू झालेला असून उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील काही तासामध्ये किंवा काही दिवसामध्ये पैसे जमा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो यवतमाळ, वर्धा, अकोला, परभणी, बीड, लातूर, नांदेड, जालना, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर काही जिल्ह्याचे समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। यापैकी कोणता तुमचा जिल्हा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो। विम्याबाबत काही बोलायचे असेल तर शेतकरी मित्रांनो, कॉफी, सोयाबीन, कांदा, हरभरा, भात, ज्वारी, बाजरी अनेक वेळ पीक विमा शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची सांगितले जात आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो आता मात्र शेतकरी बांधवांनो कोणालाही माहिती नाही शेतकरी मित्रांनो, अंतिम पूर्वी सरकारची अधिकृत घोषणा किंवा बँक खाते पैसे जमा झाल्याची खात्री नक्की करा शेतकरी मित्रांनो। सोशल मीडियावर अनेकदा अफवा पसरवल्या जात आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे माहिती तपासून विश्वास ठेवा शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर शेतकरी मित्रांनो तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो, आणि अशाच शेतकरी अपडेट्ससाठी शेतकरी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।